एका सरपंचपदी नियुक्त असलेल्या माणसाची निर्गुणपणे हत्या होते आणि त्याच्या दोषींना पकडण्यासाठी नागरिकांना मोर्चा काढण्याची गरज येते। हे इतिहासात पहिल्यांदाच घडत असेल बहुतेक। आपण बोलतोय बीडमधील मस्साजोग येथे घडलेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येबद्दल आणि त्या प्रकरणी झालेल्या कारवायांबद्दलचा आढावा घेण्यासाठी। मागच्या एक 5-6 दिवसापूर्वी जे अधिवेशन झालं त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण करताना सांगितलं की कुणीही असो या प्रकरणात गुंतलेले त्यांना आपण सोडणार नाही। पोलिसांकडनं थोडी दिरंगाई झाली, पोलीस प्रशासन कुठेतरी कमी पडलं हेही त्यांनी मान्य केलं आणि पोलीस अधीक्षक जे आधीचे होते त्यांना बदली करून नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांनाही त्यांनी नेमलं। नवनीत कामत हेही छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत होते। त्यांनी आता बीड या पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार सांभाळलेला आहे। परंतु आपण जर दुसरी बाजू बघितली की खून घडतायत, निर्गुणपणे हत्या झाली आणि त्याच्या आरोपींना पकडण्यासाठी प्रशासनावर एवढी दिरंगाई होते, सरकारवरही इतका दबाव आहे। दबाव कुणाचा आहे? ॲक्शन घेऊ नये म्हणून की काय म्हणू नये म्हणून खूप काही गोष्टी उलटसुलट घडतायत, त्या जाणवतायत प्रकर्षाने महाराष्ट्रामध्ये आणि हे चांगली गोष्ट नाही आहे। कारण प्रशासनाकडे कोण नागरिकांनी काही जर घडलं तर प्रशासनाकडे दाद मागावी लागते आणि जर प्रशासनच कारवाई करत नसेल आणि कारवाई करावी म्हणून जर हे आंदोलन भरपूर नेत्यांनी भेट दिली बीडमध्ये मस्साजोग येथे, त्यांनीही सांगितलं की कोणालाही सोडणार नाही, पण नाव घेण्याची कोणाची हिंमत नाही आहे। आपण विधान परिषदेतही बघितलं की नाव आमदार जे बोलत होते फक्त एक मोजके बोटावर मोजण्या इतके जे काही आमदार होते ते सर्व पक्षीय होते, भाजप होते, राष्ट्रवादी होते, त्यांनीच नावं घेतली, बाकीच्यांना नावं घेण्यासही कानकूच करत होते। सो इतकी दहशत आणि इतक्या वातावरणामध्ये जेव्हा सरकार येतं आणि तिथला नागरिक जर वावरत असेल तर निश्चितच खूप काही बदलण्याची गरज आहे। देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतलेलाच आहे, परंतु ज्या राजकीय दबावाखाली आपल्या संस्था येत आहेत, पोलीस प्रशासन असेल, स्थानिक कार्यकर्ते असतील, त्यांच्यावरती ॲक्शन घेणं गरजेचं आहे। आपण घडामोडी बघतोय, जवळपास सर्व राजकीय पक्षांनी तिथे भेट दिलेली आहे। त्यामध्ये शरद पवार, संजय शिरसाट सर्व पक्षीय आलेले, प्रणिती शिंदेही आलेले आहेत, तर भरपूर मदतीचा ओघही येतोय। परंतु जी दुसरी बाजू आहे की म्हणजे ज्यांच्यावरती आरोप होत आहेत, सह आरोपी म्हणून त्यांना अटक सुद्धा करण्यात येत नाहीये। अटक झाली तर दोष म्हणजे आरोपी आहेच असं सिद्ध होत नाही, नंतर चौकशी होत राहील, परंतु जे प्राथमिक दिसत आहेत त्यांच्यावरती तर ॲक्शन घ्यायला पाहिजे। अजूनही 3 आरोपी फरार आहेत, त्यांनाही लवकरच अटक केली जाईल, नवनीत कामत यांनी विश्वास दाखवलेला आहे। सो एकंदरीत कुठंतरी असं वाटतंय की अजूनही प्रशासन दबावाखालीच काम करतंय। तो दबाव काढण्याचं नक्कीच नवनीत कामत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पुढं खूप मोठं पेच आहे। तुम्हाला काय वाटतंय ह्या सगळ्या प्रकरणामध्ये प्रशासन आणि राज्य सरकार हे व्यवस्थित हँडल करतंय का ह्या सगळ्या गोष्टींना? कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।